नमस्कार, जय भीम. कसे आहात सगळे? मी सीमा. स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं माझ्या YouTubeच्या चॅनलमध्ये. आता वाजलेले आहेत रात्रीचे 8:10 आणि इथे मी करत आहे स्वयंपाक. तर संध्याकाळचा क्लास वगैरे झाला, झाड लोट दिवाबत्ती वगैरे सगळे झाले आणि आता सगळं काही मी इतकं दाखवत बसलेले नाहीये, कारण की आज मी थोडंसं म्हटलं की चला आज मला काहीतरी साफसफाई केलीच पाहिजे. सकाळपासून खूप मी ठरवत होते की वेळ काढायचा आणि काहीतरी घरातली आणखीन एखादी साफसफाई करायची, पण सकाळी मी खरं सांगते की मला ना वेळ भेटत नाही. सकाळी मुलांचा डबा वगैरे दिल्यानंतर घरातली सगळी कामं उरकावी लागतात 9:30च्या आतपर्यंत आणि 9:30 ते 11:30 माझा क्लास असतो आणि 2 तासामध्ये मला हलायला जमत नाही, क्लासमधून बाहेर पडायला जमत नाही. आणि मग त्याच्यानंतर मग थोडंफार काय असेल तर भात आमटी वगैरे बनवायची आणि पुन्हा मग मुलांचं आमचं जेवण खाणं होतं आणि मग पुन्हा मग एडिटिंग वगैरे करायची असते, थोडासा व्हिडिओ शूट करायचा असतो. याच्यामध्येच वेळ इतका निघून जातो, बघता बघता 2:30 ते 2:45 आणि 2:45 ते 3:30 कधी होतात कळत नाही आणि मग नंतर 4 वगैरे वाजत येतात आणि मग माझा क्लास सुरू होतो. त्यामुळे मग सकाळी मला काहीच वेळ भेटला नाही आणि आता म्हटलं रात्री आता काही मला जास्त स्वयंपाक वगैरे करायचा नाहीये, कारण की माझे मिस्टर गेलेले आहेत गावी आणि गावी हे गेले ना की मग आमचं जेवणाचं इतकं काही जास्त नसतं, खूप आम्ही शॉर्टकट मारत असतो जेवणामध्ये. तर आज म्हटलं की चला आज ना दाल खिचडीच वगैरे बनवते आणि मग फ्रीज साफ करून घेते. तर आज मी ठरवलंच होतं सकाळपासून काहीतरी साफसफाई करायची. तर मग अशी कोणती साफसफाई करता येईल की माझ्याकडे 1 तासामध्ये ते साफ होईल. तर मग म्हटलं की चला आता रात्रीचा माझा वेळ आहे, तर हा रात्रीची आपण साफसफाई करायला काढूया. तर आज दाल खिचडी थोडीशी अशी एकदम पातळसर करणार आहे, म्हणजे दुसरी काही आमटी वगैरे किंवा त्याला एक्स्ट्राचं असं काही मुलं मागणार नाहीत असं. तर इथे ना मूग डाळ आणि तांदूळ घेतलेले आहेत मी. जवळपास मूग डाळ मी पाऊण वाटी घेतलेली आहे. तर तांदूळ जे आहेत ते जवळपास पाऊण वाटीच इतके घेतलेले, म्हणजे दोघांचं समप्रमाण घेतलेलं आहे. आणि मस्तपैकी कांदा, टोमॅटो, त्याच्यानंतर आलं, लसूण, कोथिंबीरची पेस्ट, जिरं, मोहरी, हळद, तिखट, मीठ हे सगळं घातलेलं आहे आणि सोबतच फोडणीला मी थोडीशी कसुरी मेथी देखील घातलेली आहे. डायरेक्ट देणार आहे मी, अगोदर शिजवून त्याच्यानंतर पुन्हा वरती फोडणी वगैरे देत बसणार नाहीये, कारण की इतका तामझाम करायला मला आता सध्या तरी वेळ नाही, साफसफाई करायची. तर म्हटलं की चला, तर इकडे मी साईडला दाल खिचडीचा कुकर लावून टाकला आणि आता हा किचनचा ओटा थोडासा आवरून घेते. संध्याकाळी आवरला होता, पण आता म्हटलं की थोडंसं हे तांदूळ वगैरे सांडलेत माझ्याकडनं घालताना, तर आता हे थोडंसं कोरड्या कपड्याने पुसून घेते आणि मग नंतर लगेचच फ्रीज साफ करायला घेणार आहे. जसं की मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की मला ना वेळ असा म्हणजे सलग 4 ते 5 तास किंवा 3 ते 4 तास असे मिळणारच नाहीये. तर म्हणून म्हटलं की जेव्हा पण मला वेळ मिळेल, म्हणजे सकाळी म्हणाल तर सकाळी किंवा रात्री म्हणाल तर रात्री, तर त्या वेळेमध्ये रात्री पण कसं 9च्या आतमध्ये मला जर वेळ मिळेल तर त्या वेळेमध्ये मी साफसफाई करू शकते. तर मग म्हटलं की चला आज फ्रीज साफ करूनच घेऊया. त्यासाठी स्वयंपाकामध्ये मी शॉर्टकट केला आणि आता माझ्या आवडीचं फळ जे खरबूज म्हणतो, तर ते यांनी आणून ठेवलं होतं. तर 2 आणलेली, 1 संपलं आणि 1 तसंच होतं. तर आता याचा इतका छान असा किचनमध्ये घमघमाट सुटला होता ना, खूप छान पिकलंय ते. तर म्हटलं आता त्याला कापून घेऊया. तोपर्यंत इथे ना मी दही लावणार आहे. दही लावण्यासाठी इथे मी गॅसवरती दूध गरम करत ठेवलं, पण ते दूध जरा जास्तच तापलंय. तर म्हटलं की त्याला आणखीन थोडंसं कोमट होऊ देऊया. तर ते साईडला ठेवलं विरजण आणि आता हे ना खरबूज बघा मस्तपैकी असं इतकं पिकलंय ना, ते खूप छान असा सुगंध येतोय त्याचा आणि सुगंधानेच खावंसं वाटतंय. तर आमच्या आई आहेत ना, त्यांना सांगितलं होतं की या आई खरबुजाच्या बिया घेऊन जा आणि गावी लावा म्हणून. पण हे सगळं सांगत असताना मी स्वतःच विसरले की आमची आई एक स्वतः शेतकरी आहेत आणि त्यामुळे त्यांना या बिया सहजपणे गावी देखील मिळतात आणि म्हणून त्या बोलल्या की आहेत गावी, इकडनं वगैरे घेऊन जायची काही गरज नाहीये. तर म्हटलं की ठीक आहे, पण तुम्ही लावा म्हटलं गावी हे खरबूज वगैरे. तर आणि कसं होतं ना, गावी जरी लावलं तरी त्या सीझनमध्ये आम्ही स्वतः नसतो तिथे खाण्यासाठी. बाकीच्या सीझनमध्ये मस्तपैकी गावी जे असतात त्यांची मजा होऊन जाते. तर इथे खरबूज इतकं छान असं पिकलंय, नरम झालंय आणि कमी गोड असतं आणि मस्तपैकी तोंडात टाकल्यानंतर असं पूर्णासारखं असं मस्तपैकी ते विरघळत जातं. लहान असताना मला इतकं जास्त काही हे खरबूज आवडायचं नाही, कारण की ते गोड कमी असायचं म्हणून. पण आत्ता मला त्याची ओरिजिनल टेस्ट जी आहे ना ती समजते. मला आवडतंय हे फळ आता.
आणि हा लहान मुलगा आहे माझा, तर याला ना नॉन-व्हेज वगैरे जास्त आवडत नाही. फक्त अंड खातो तो. बाकी दुसरं काहीही खात नाही आणि चिकनचं जर मी रस्सा वगैरे केला, तर तो फक्त रस्सा खातो. ना मच्छी खात, ना मटण खात, ना चिकन खात. त्याच्यातले पीस वगैरे तर अजिबातच खात नाही. आणि फळं देखील म्हणाल ना, तर ठराविकच मोजकीच फळं तो खात असतो, जसं की केळी, सफरचंद असं. तर म्हटलं की आज ना हे त्याला थोडंसं चारणारच आहे आणि आज मी दुपारी ना मुलांना क्लासमध्ये शिकवत असताना थोडंसं सायन्सचं मी त्यांना शिकवत होते आणि शिकवता बऱ्यापैकी मी त्यांना सांगितलं की आपल्याला आजार का होतात. तर बरेचसे फळं आपण नॉनव्हेज वगैरे खात नाही, फळं खात नाही, भाज्या खात नाही आणि त्यामुळे आपली इम्युनिटी पॉवर कमी होते आणि म्हणून आपल्याला आजार होतात. तर म्हणून त्याला दुपारी थोडंसं असं सगळ्याच मुलांना सांगितलं क्लासच्या. तर म्हटलं ते मग त्याला आवाज दिला हे कट करत असताना आणि त्याला म्हटलं की ये इकडे आणि हे खरबूज खा म्हणून. मग त्याने खाल्लं ते. नाहीतर इतकं त्याने नाटक केलं असतं ना आणि जास्त नाही खाल्लं, एकच फोड खाल्ली आणि त्याला दिलं आणि नंतर मी खाल्लं. मस्त होतं गोड, म्हणजे जास्त गोड नव्हतं, पण त्याच्या नुसार म्हणजे त्या खरबुजाच्या चवीनुसार खूप छान होतं ते आणि त्याच्या वासानेच मला इतकं मस्तपैकी असं मन तृप्त झालं ना माझं. तर इथे आमच्या सगळ्यांचं म्हणजे तिघांचंही जेवण झालं आणि आता म्हटलं की चला आता हे जी किचनमध्ये सिंकमध्ये पडलेली भांडी ती पटकन घासून घेते आणि मग नंतर आरामात फ्रीज साफ करत बसते, कारण की फ्रीजमध्ये देखील भरपूर असे काचेच्या वस्तू वगैरे आहेत. तर मुलांना मी सांगितलं होतं लहानाला की डबा वगैरे आणून दे घासायला, तर त्याने काय ऐकलं नाही, पुन्हा एकदा आवाज दिला. आणि मी त्याला नेहमी सांगत असते की शाळेतून आल्याबरोबर पहिला डब्बा घासायला ठेवत जा म्हणून, पण ही मुलं आहेत ना खेळण्याच्या नादामध्ये विसरून जातात. तर आता मी तेच त्याला त्याला सांगतेय, ते बडबड बडबड करतेय त्याला. तर आणून देतोय तो डबा आणि थोडासा अभ्यास देखील तो दुर्लक्ष करतोय. तर त्याला म्हटलं की ते डबा आणून दे आणि ती राहिलेली एक वर्कशीट लर्न करत बस म्हणून. तर आणून दिला डब्बा आणि आता तो बसलाय अभ्यासाला. तर म्हटलं अभ्यास कर, हे झाल्यानंतर मी तुझी ओरल घेणार आहे, रिव्हिजन घेणार आहे. तर इथे भांडे वगैरे घासून घेते आणि आता एकच माझी म्हणजे लगबग चाललेली की एका तासामध्ये फ्रीज साफ होईल का? तर होईल. फ्रीजमधल्या सगळ्या वस्तू मी पटापट काढून घेतल्या. फ्रीजचं मी जे प्लग आहे ते काढून घेतलं, पिन वगैरे काढून घेतली आणि या काचा वगैरे आता ह्या सगळ्या काढून सिंकमध्ये ठेवते. कारण की भांडी होती ना, मग हे सगळे बसलं नसतं फ्रीजचं साहित्य. आपण गृहिणी ना साफ-सफाई करत असताना ना थोडंसं प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. जसं की मी तुम्हाला म्हटलं की माझ्याकडे मला 3 ते 4 तास सलग असा वेळ मिळणार नाही किंवा 2 ते 3 तास सलग असा देखील वेळ मिळणार नाही. वेळ मिळतो तर मला पाऊण तास किंवा जास्तीत जास्त 1 तास असा मिळणार आहे आणि त्या वेळेमध्ये कोणती कामं पटकन होतील तर त्यानुसारच मी प्लॅनिंग केलं आणि म्हटलं की आज व्यवस्थित असं फ्रीज साफ करू शकते मी तासाभरामध्ये आणि मग म्हणून जेवण वगैरे करून घेतलं, आवरलं सगळं आणि पटकन फ्रीज साफ करून घेतलं. पटापट या सगळ्या फ्रीज मधल्या वस्तू काढल्या. आता हे जे फ्रीज आहे ना साधारणपणे 1.5 ते 2 महिन्यापूर्वीच मी साफ केलं होतं, त्यामुळे जास्त काही खराब नाहीये ते. फक्त म्हटलं की आता हा जो स्प्रे आहे जो मी घरीच तयार केला होता क्लीनरचा, तर तो स्प्रे मी आतमध्ये सगळा केला आणि एका कॉटनच्या कपड्याने तो सगळा पुसून घेते. खूप छान स्प्रे तयार झालाय हा, कारण की याच्यामध्ये लिक्विड सोप आहे आणि विनेगर आहे ना, तर पटकन डाग वगैरे निघतात. जास्त काही घासायची वगैरे मेहनत वगैरे करावी लागत नाही. तर आता हा सगळं आतलं पुसून झालं आणि हे जे आतले डोअरचे जे हे होते ते देखील मी पुसून घेतलेले आहेत. हा जो स्प्रे आहे थोडासा म्हटलं की या डोअरवरती पण स्प्रे करते आणि पटकन हे साफ करून घेते बाहेरचं देखील. तर स्प्रे करते आणि बाहेरून लगेचच हा जो कॉटनचा कपडा आहे त्याने लगेच हात मारून घेते, नाहीतर मग हे राहिलं की तसंच राहून जाईल. 1.5 ते 2 महिन्यापूर्वी जेव्हा मी फ्रीज साफ केलं होतं, खूप डीप क्लीन केलं होतं फ्रीज. म्हणजे कसं, तर हा फ्रीजचा जो डोर आहे, तर त्या डोरच्या फ्रेमला जो एक रबर असतं, रबरचं एक फ्रेम असते, तर ती रबरची फ्रेम देखील निघते आणि ती पूर्णपणे फ्रेम मी अशी काढली होती आणि त्याला मस्तपैकी लिक्विड सोपने घासून व्यवस्थित कोरडं स्वच्छ करून नंतर पुन्हा ती फ्रेम सेट केली होती. या दरवाजाला पुन्हा लावून टाकली होती. पण आता म्हटलं की पुन्हा सारखी ती काढायची नाही, कारण की कसं आहे त्याच्या आतमध्ये मॅग्नेट असतं आणि त्या मॅग्नेटमुळे हा दरवाजा इतका पॅक बसतो. पण सारखं काढल्याने मला असं वाटलं की ती रबरची रिंग थोडीशी खराब होऊ शकते. आता फ्रीजमध्ये जास्तीत जास्त खराब होणारं काय आहे, तर हे जे फ्रीजचं जे डोरला लावलेली ही रबरची जी फ्रेम आहे ना, तीच जास्त खराब होते आणि म्हणून आपल्याला ती वर्षातून एकदा किंवा दोनदा तरी ती काढून व्यवस्थित साफ करायची, जर तुम्हाला काढता येत असेल तर. आता हे फ्रीजच्या वरचं देखील मी सगळं साहित्य काढून एका प्लास्टिकच्या बास्केटमध्ये ठेवलं होतं, तर ते देखील साईडला केलं आणि हा जो ओला कपडा आहे तोच पुन्हा त्याच्यावरती फिरवते. पुन्हा एकदा स्प्रे मारून व्यवस्थित ते क्लीन करणार आहे.
साफसफाई करायची असेल ना, जसं की किचन झालं, तर किचनमध्ये देखील तुम्ही असं टप्पे करा, की ह्या टप्प्यामध्ये म्हणजे असे भाग करा तुम्ही, की आज मी हे कॅबिनेट क्लीन करणार, उद्या मी दुसरं किचन कॅबिनेट क्लीन करणार किंवा मग तिसऱ्या दिवशी मी फक्त फ्रीजच साफ करणार, चौथ्या दिवशी फक्त मग हा किचनचा ओटा आणि वरची भिंत आहे ते साफ करणार किंवा मग खिडकीच वगैरे साफ करणार. असं जर आपण व्यवस्थित प्लॅनिंग केलं ना, तर घराचा कोपरा न कोपरा व्यवस्थित स्वच्छ होतो आणि आपल्याला थकायला देखील होत नाही आणि एक समाधान वाटतं, की मस्तपैकी आपलं किचन किंवा मग कुठलीही रूम व्यवस्थितपणे ती स्वच्छ झाली. आता हे मी फ्रीजचं जे साहित्य काढून ठेवलेलं काचा वगैरे, तर खूप भीती वाटते मला. एकदा असंच साफ करत असताना माझ्या हातातून ही काच निसटता राहिली. त्यामुळे ना या काचा मला साफ करत असताना थोडीशी भीती वाटते. सिंकमध्येच मी डायरेक्ट अशी ही काच पकडते आणि अलगद हाताने धुवून काढते. जर ही काच फुटली ना, तर मला माहिती नाही पुन्हा रिप्लेस करून मिळते की नाही, पण उगाचच कशाला ना, जे आहे तेच आपण मेंटेन करणं खूप गरजेचं आहे. या आधीच्या व्लॉगमध्ये मी एक माझ्या मुलाचा प्रोजेक्ट शेअर केला होता तुमच्याशी व्लॉगमध्ये, मॉडेल ऑफ टीथ म्हणून. आणि हा प्रोजेक्ट खरं तर म्हणजे प्रत्येक शाळेमध्ये प्रोजेक्ट वगैरे असाइनमेंट हे शाळा मुलांना सांगते करायला. पण मुलं काय करतात की म्हणजे स्वतः देखील करायचा प्रयत्न करतात, पण त्यांना तितकं असं प्रॉपर जमत नाही. पण तरी देखील मला असं वाटतं की जमत जरी नसलं तरी मुलांनी स्वतः असा प्रयत्न करणं गरजेचं आहे. कारण की ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात, त्याच्यातून मुलं शिकत असतात आणि बरोबर प्रॉपर फिनिशिंग वगैरे त्या प्रोजेक्टला देण्याचं काम हळूहळू सवयीतूनच होणार असतं. पण असो, हल्लीची मुलं म्हणजे आताची जी मुलं आहेत ना, प्रोजेक्ट सतत त्यांना देत असतात. प्रत्येक युनिट फर्स्ट सेमिस्टर, सेकंड युनिट, सेकंड सेमिस्टर असे प्रोजेक्ट असतातच त्यांचे. आणि प्रोजेक्ट म्हटला की मुलं डायरेक्ट पॅरेंट्सकडे येऊन सांगतात. म्हणजे प्रोजेक्ट असतो मुलांसाठी आणि काम असतं पॅरेंट्ससाठी. प्रोजेक्ट तर घाई गडबडीने मी आणि माझ्या मुलाने दोघांनी मिळून बनवला. पण दुसऱ्या दिवशी जेव्हा तो शाळेमध्ये घेऊन जायचा होता ना, तर त्याच वेळेस तो नेमका विसरून गेला. आणि आता मला वाटलं होतं की टीचर त्याला रिमार्क वगैरे देईल. शाळेतून आल्यानंतर त्याला विचारलं, "काय रे, टीचरने रिमार्क दिला का?" तर तो बोलला की "नाही." टीचर म्हणाले की "कल याद से लेके आना." तर म्हटलं की "ठीक आहे, उद्या नक्की घेऊन जा." तर इथे ना किचनची म्हणजे हे फ्रीजची जी बास्केट होती, व्हेजिटेबल बास्केट, ती देखील क्लीन झालेली आहे. स्वच्छ करून इथे खिडकीतच ठेवली आहे. निदान म्हणजे बाहेर खूप छान हवा चालली आहे, तर म्हटलं पटकन ती सुकली जाईल. आणि आता फ्रीजमधलं ना फक्त मी फ्रीझर साफ केलेलं नाहीये, कारण की त्या फ्रीझरमध्ये तूप काढण्याची आपण जी साय काढून ठेवतो ना, तर ती ठेवलेली आहे आणि आईस्क्रीमचा एक बॉक्स आहे. त्यामुळे म्हटलं की ते काढलं तर पुन्हा मग ते डिफ्रॉस्ट वगैरे करायला वेळ लागेल आणि म्हणून मग म्हटलं की ते नंतर करूया. आता इथे मी ते विरजण लावलं होतं, तर याच्यामध्ये कोमट झाले ते दूध, तर मग ते इथे मी घालून ठेवते आणि मस्तपैकी सकाळपर्यंत छान असं घट्टसर घरचं दही तयार होतं. खूप मस्त घरचं दही असं चवीला लागतं आणि डेअरीचं दूध असेल ना, तर मस्त मजाच वेगळी. तर हे बघा, लगेचच मी फ्रीजच्या काचा आणि हे जे बास्केट वगैरे आहे ना, ते लगेचच पुसून वगैरे फ्रीज लगेच मी लावून घेतलं. म्हणजे कसं आहे, रात्री जर मी बाहेरून मला थोडं यायला जर उशीर झाला, तर मग मला कंटाळा येईल हे सगळं लावायला, म्हणून मी पटकन लावून टाकलं. आणि आता हे फ्रीजचं कव्हर सुकलंय बघा आणि त्याच्यावरती मी ठेवलंय, अंथरलंय आणि यावरती आता मी फ्लॉवर पॉट ठेवते. तर अशा पद्धतीने मी आज फक्त फ्रीज क्लीन केला, पण व्यवस्थित माझ्या मनासारखा झाला. तर आजच्या व्लॉगमध्ये इतकंच. भेटू पुन्हा. आजचा व्लॉग जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. तोपर्यंत बाय बाय.